नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय करत असतो, तर IBPS पॅटर्ननुसार जीकेच्या प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करत असतो। आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे एनजी मॅथ क्लास, त्याच्यावरती आपण काय करतो, तांत्रिक प्रश्नांचा प्रश्नसंच पाहत असतो। या ठिकाणी आपण जीकेचा प्रश्नसंच पाहतो। ठीक आहे, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, तर ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात। आता या ठिकाणी सिंपल प्रश्न विचारला होता पहा त्यांनी, की ऑर्निथॉलॉजी हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये कशाचा अभ्यास करतात असा प्रश्न विचारला आहे। आणि हा प्रश्न तुम्हाला येण्याचे चान्सेस काय आहेत, किंवा अशा प्रकारचा प्रश्न येण्याचे चान्सेस काय जास्त आहेत का, जास्त आहेत, तर हे काय होते पहा, जीके मध्ये पण मोडतंय आणि तांत्रिक घटकामध्ये सुद्धा काय होतं, विज्ञान मोडतंय, त्याच्यामुळे प्रश्न येण्याची काही शक्यता जास्त आहे। ठीक आहे, मग ऑर्निथॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर या ठिकाणी पक्ष्यांचा अभ्यास केला जातो। मग तुम्हाला बाकीच्या शास्त्रामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, वनस्पतीचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो, तर तो बॉटनीमध्ये केला जातो। प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं, तर प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला झुलॉजी म्हटलं जातं। त्याचबरोबर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटेमॉलॉजी म्हटलं जातं। याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला होता। फुलांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, तर तो फ्लॉरिकल्चरमध्ये फुलांचा अभ्यास केला जातो। म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक प्रश्न ज्यावेळेस तुमच्या नजरेसमोर येईल त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नावरचे बाकीचे घटक, त्या पद्धतीचे बाकीचे सुद्धा कशा पद्धतीने फिरून प्रश्न विचारू शकतात, या सगळ्या गोष्टीचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, थोडासा सोपा प्रश्न होता। ठीक आहे, काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही असं विचारलंय। आता बरंचसं काय होतं, पेपरमध्ये तुम्हाला 50% प्रश्न हे असे असतात की जे काय होतात, सरळ सरळ सुटतात किंवा अगदीच सोपे असतात, अगदीच बेसिक लेवलचे असतात। ठीक आहे, मग या ठिकाणी काय ऑप्शन दिलेत पहा, कैगा दिलंय, तारापूर दिलंय, काकरापारा दिलंय आणि शेवटचं चौथं पर्याय काय दिलंय पहा, रायपूर दिलाय। तर रायपूर या ठिकाणी काय नाही, अणुविद्युत प्रकल्प नाहीये, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारतात की कैगा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हा कर्नाटकमध्ये आहे। तारापूर कुठे आहे मित्रांनो, तर तारापूर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्यानंतर काकरापारा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो। मग हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हा गुजरात राज्यामधला अणुविद्युत प्रकल्प आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता, याच्यावरती सुद्धा परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला जातो। मग कोणता आहे, तर तो तारापूर आहे। कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, पण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात। मग तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे, हा प्रश्न सुद्धा आपल्याला वारंवार विचारला जातो। मग कोणता आहे तो सध्या, तर तो सध्या कुडानुकुलम हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे हा भारतातील सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प आहे। कोणत्या राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये आहे। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो सर्वाधिक अणुविद्युत क्षमतेचा प्रकल्प आहे हा एक नियोजित महाराष्ट्रामध्ये प्रकल्प होता पहा, तो कोणता, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प। हा काय होता, नियोजित प्रकल्प होता, तो काय अजून पूर्णत्वास गेलेला नाही। जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर हा काय होईल, भारतातील सर्वाधिक क्षमतेचा काय होईल, अणुविद्युत प्रकल्प होईल। ठीक आहे, हे पहा इथं खाली दिलेलं पण आहे पहा, जैतापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरी। नियोजित प्रकल्पाची क्षमता किती आहे पहा, 9900 मेगावॅट आहे। म्हणजे ह्या कुडानुकुलमच्या अणुविद्युत प्रकल्पापेक्षा काय मोठी याची जास्त क्षमता आहे। परंतु अजून तो काय सध्या स्थानिक लोकांच्या वादात तो पडलेला आहे प्रकल्प, की करायचा की नको, त्याचा पर्यावरणावरती हानी होईल, असं बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 3 नंबर, पुन्हा सोपा प्रश्न होता पहा, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते। आता या ठिकाणी पहा, TCS IBPS जास्त प्रश्न महाराष्ट्रावरती अशा पद्धतीने विचारत नाही, परंतु हा एक प्रश्न त्यांनी विचारला होता। मग चिकूसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे, तर ते घोलवड आहे। पण या ठिकाणी आता अजून लक्षात ठेवा पहा, घोलवड बरोबरच काय पहा, ठाणे, डहाणू आणि पालघर हे ठिकाण सुद्धा काय आहेत, चिकूसाठी काय आहेत, प्रसिद्ध आहेत। आता राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे पहा, तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहेत। महाबळेश्वरचं काय प्रसिद्ध आहे, तर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे। ठीक आहे, प्रश्न शक्यतो तो येणार नाही, परंतु चालू चालू एखादा प्रश्न विचारू पण शकतात। ठीक आहे,
आता हे कॉमन गोष्टी आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी वाचून दाखवतो एकदा. संत्री कशासाठी नागपूर पसंत आहे, मोसंबीसाठी श्रीरामपूर आहे. या दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. संत्रीसाठी नागपूर आहे, परंतु मोसंबीसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे, तर ते श्रीरामपूर आहे. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे अहमदनगर जिल्ह्यामधलं तालुका आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द्राक्षासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सांगली हे सुद्धा ठिकाण काय द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. कलिंगडासाठी काय प्रसिद्ध आहे पहा, अलिबाग आहे. सीताफळासाठी दौलताबाद प्रसिद्ध आहे. केळीसाठी जळगाव आहे. ठीक आहे. कॉमन प्रश्न आहे, त्याच्यावरती काही जास्त अवघड प्रश्न नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याचा जो नवीन अभ्यासक्रम आहे, या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण संपूर्णपणे या ठिकाणी तांत्रिकच्या अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी काढलेल्या आहेत. आणि या नोट्स मित्रांनो एवढ्या डिटेल्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे तांत्रिक घटक तुम्हाला किती मार्काला आहे परीक्षेमध्ये, तर तांत्रिक घटक तुम्हाला 80 मार्काला आहे. मग एवढ्या तुम्ही आपल्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला 80 पैकी किती मार्क पडतील मित्रांनो, 70+ मार्क तुम्हाला या 80 पैकी पडतील. आणि ज्याचं सिलेक्शन व्हायचंय, ज्याचं काम झालं पाहिजे ना, त्याला तांत्रिकमध्ये कमीत कमी 70 मार्क तर आलेच पाहिजेत. तसे तर जास्त आले पाहिजेत, पण कमीत कमी 70 आलेच पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यावरती आपण काय करत आहोत, फ्रीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण IMP अशा बाकीच्या विषयाच्या सुद्धा नोट्स तुम्हाला आपण फ्रीमध्ये देत आहोत. त्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्लिशच्या काही ठराविक नोट्स असतील, गणित व बुद्धिमत्ता असेल, इतिहास भूगोल असतील, म्हणजे हे सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. म्हणजे तुम्ही आपल्या एवढ्या सगळ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 160+ स्कोर घेऊ शकता. आणि 160+ मार्कावरती तुमचं महाराष्ट्रातल्या कोणत्या पण जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतो, तुम्ही 100% मेरिटमध्ये येऊ शकता. 100% तुमचं काम होऊ शकतं. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टीची आपण किंमत किती ठेवली आहे पहा, 150 रुपये किंमत ठेवली आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे मित्रांनो, ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही ऑफरमध्ये तुम्हाला किती रुपयाला भेटेल, तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर गुगल पे असेल तुमच्याकडे, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये गुगल पे किंवा फोनपे करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा तुम्हाला आपल्या याच नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, व्हॉट्सॲपला शेअर करायचा. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये हे सगळं स्टडी मटेरियल काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. जर 5 मिनिटात तुम्हाला स्टडी मटेरियल भेटलं नाही तर मित्रांनो तुम्ही मला बिंदास याच नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो या ठिकाणी थोडं बाहेर पाऊस चालू झालेला आहे. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी येत आहे. बाहेर जोराचा पाऊस चालू झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पाऊस आणि आपल्या लाईटीचं काय आहे, ते टॉम अँड जेरीचं कसं वैर आहे तसं वैर आहे. पाऊस आला तर लाईट जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे लाईट कदाचित जाऊ शकते, नाही गेली तर ही कौतुकाची गोष्ट राहील. ठीक आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो, कोणत्या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतात, तर ते यवतमाळलाच म्हणतात. आणि पांढरे सोने कशास म्हणतात, तर पांढरे सोने म्हणजेच काय, कापूस. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पहा, तांदूळाचे कोठार किंवा तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर ते रायगड जिल्ह्यास म्हणतात. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, सोलापूरला म्हणतात. संत्र्यांचा जिल्हा काय कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, नागपूरला म्हणतात. दुधात तुपाचा जिल्हा कुठे म्हणतात, तर ते धुळे या ठिकाणी. ठीक आहे. द्राक्षांचा जिल्हा नाशिक हे आपलं झालेलंच आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, TCS तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारत नाही, परंतु IBPS काय करते माहिती आहे का, या ठिकाणी 2-3 प्रश्न तुम्हाला असे टाकतंय की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचे काय करतं, तुम्हाला एक 2-3 प्रश्न टाकतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, समजा तुमचा फॉर्म जर नागपूरला असेल तर तुम्हाला ही नागपूरबद्दलची जी बेसिक माहिती आहे ना, ही तुम्हाला माहितीच पाहिजे. का माहिती पाहिजे, तर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला 100% त्याच्यावरती टाकणार. तुमचा फॉर्म जर सोलापूरला असेल तर सोलापूरची तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. रायगडला असेल तर रायगडची, म्हणजे तुमचा ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म आहे ना त्या ठिकाणचं एक बेसिक माहिती, म्हणजे एकदम डीपमध्ये शिरायची गरज नाही. वरवरती एखाद्या पानावरती तुम्ही जरी नोट्स काढल्या, त्याचा थोडा अभ्यास केला किंवा गुगलला सर्च जरी केलं, समजा आता रायगड जिल्हा आहे, गुगलला फक्त तुम्हाला एवढं टाकायचं आहे की रायगड जिल्ह्याविषयी माहिती, तुम्हाला तेवढीची माहिती येईल, एखादं पान माहिती येईल, तेवढी माहिती जरी तुम्ही वाचली तरी भरपूर होऊन जाईल. ठीक आहे. 1-2 मार्क तुमचे काय होतील या ठिकाणी 100% मिळून जातील.
पुढचा महत्वाचा प्रश्न पहा, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? जगाच्या भूगोलवरती सुद्धा 2-3 प्रश्न विचारले जातात. मग कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे मित्रांनो? तर ही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. लक्षात ठेवा, यांच्यावरती वारंवार परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग ही जी कुकची सामुद्रधुनी आहे ही काय करते पहा, न्यूझीलंडला दक्षिण व उत्तर अशी काय करते, विभागते. म्हणजे कोणत्या देशाच्या मध्ये ही आहे? तर ती न्यूझीलंड पाशी आहे. कोणत्या खंडात आहे? तर ती ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ती काय केली होती पहा, जेम्स कुक या खलाशाने काय केली होती, ती सर्वप्रथम पार केली होती. कधी? 1770 मध्ये. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, कुकची सामुद्रधुनी म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारत व श्रीलंका दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? मग भारत व श्रीलंका दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर पाल्कची सामुद्रधुनी. आता पाल्क शब्द आहे, पाक नाही, नाही तर तुम्ही म्हणता पाकची सामुद्रधुनी, पाल्कची सामुद्रधुनी. ठीक आहे. बेरिंगची सामुद्रधुनी कुठे? याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. तर ही काय करते पहा, रशिया व अमेरिका दरम्यान आहे. कोणती? बेरिंगची सामुद्रधुनी. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिश खाडी. आता इंग्लिश खाडी तर तुम्ही भरपूर वेळेस नाव ऐकलं असेल. मग इंग्लिश खाडी कोणादरम्यान आहे? तर ती इंग्लंड व फ्रान्सच्या दरम्यान आहे. आणि भारत व पाकिस्तानच्या दरम्यान कोणती खाडी आहे? तर ती आहे सर क्रिक खाडी. ठीक आहे. लक्षात ठेवा, या सगळ्या महत्वाचे आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? सगळ्यांना माहिती, कॉमन प्रश्न होता. कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केली होती? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती. पण आता ही स्थापना कधी केली होती हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर ती 29 जून 1938 ला केली होती. तारीख जरी लक्षात नाही राहिली तरी तुम्हाला साल मात्र 100% लक्षात ठेवायचे. कधी? 1938 ला केली होती. कुणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली? तर ऑल इंडिया रेडिओची स्थापना ही 1936 ला झाली होती. महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की दूरदर्शनची सुरुवात कधी झाली? मग दूरदर्शनची सुरुवात कधी झाली होती मित्रांनो? तर ती 1959 साली दूरदर्शनची सुरुवात झाली होती. आणि कुठे झाली होती? तर ती दिल्ली या ठिकाणी सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतात टेलिफोनची सुरुवात कधी झाली? मग भारतात टेलिफोनची सुरुवात कधी झाली होती? तर ती 1882 ला झाली होती. आणि सध्याच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली? मग भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती? 15 ऑगस्ट 1995 ला काय झाली होती? भारतात इंटरनेटची सुरुवात झाली होती. आणि एवढ्या वेगाने ह्या इंटरनेटची क्रांती भारतामध्ये पसरली मित्रांनो, खरंच अशक्यप्राय अशी वाटणारी गोष्ट होती. तुम्ही जर पाहिलं असेल समजा 2005-6 अगदी 2010 पर्यंत सुद्धा इंटरनेटचा उपयोग वापरकर्ते एवढे होतील ही गोष्ट काय वाटायची? अशक्य वाटायची. परंतु आज काय होतंय, लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण काय करतात? इंटरनेटचा वापर करत आहेत. ठीक आहे. अशीच एक अजून क्रांती झाली महत्वाची, ती म्हणजे कोणती? UPI पेमेंटची. कुणाला वाटलं होतं की एवढं UPI पेमेंट सहजासहजी स्कॅन केलं की पेमेंट 5 रुपये पाठवू शकतो, 10 रुपये पाठवू शकतो, 50 रुपये पाठवू शकतो? म्हणजे या दोन क्रांत्या काय येतात? आपल्या समोर आपल्या पिढीने अनुभवलेल्या क्रांत्या आहेत. आपल्या समोर हा बदल झालाय, आपल्याला कळून सुद्धा नाही आला एवढ्या वेगाने हा काय झालाय? बदल झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे असं विचारलंय. कोणती? पश्चिम वाहिनी नदी. मग आता या ठिकाणी पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. ऑप्शन काय दिलेत? गोदावरी, तापी. या ठिकाणी तापी ही नदी काय मित्रांनो? पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढचे पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही, तुमचा एवढा अभ्यास पाहिजे. आपलं उत्तर जर पहिल्या पर्यायामध्ये असेल ना तर पुढचा पर्याय वाचून टाइम वेस्ट घालायचा नाही. एवढा तुमचा अभ्यास पाहिजे, एवढी कमांड पाहिजे. ठीक आहे. मग गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तर या पूर्व वाहिनी नद्या आहेत. आता मी तुम्हाला एकदा या ठिकाणी काय करतो पहा, पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. तर पूर्ववाहिनी नद्या म्हणजे कोणत्या नद्या? तर ज्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. म्हणजे या नद्या कुठे जाऊन मिळतात? तर बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात. कुठे जाऊन मिळतात? पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागरास. कोणकोणत्या आहेत महाराष्ट्रातल्या? पहा, गोदावरी आहे, भीमा आहे आणि कृष्णा. या महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? पूर्ववाहिनी नद्या आहेत. आता पश्चिम वाहिनी नद्या पाहूया. पश्चिम वाहिनी नद्या काय होतात? एकदम यांच्या उलट्या. या पूर्वेकडून कुणीकडे वाहतात? पश्चिमेकडे वाहतात. या कुठे जाऊन मिळतात? तर अरबी समुद्रास जाऊन मिळतात. या कोणत्या नद्या? आता नर्मदा आहे,
तापी आहे आणि कोकणातील ज्या सर्व नद्या आहेत ना, ह्या कोकणातील सर्व नद्या कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? पुण्यामध्ये कोणती संस्था नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. मग पाहूया. पहिली संस्था काय दिली? फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था पुण्यामध्ये आहे का? आहे, 100% आहे. त्याच्यानंतर काय दिली? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, ही सुद्धा पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, त्यालाच आपण काय म्हणतो? NDA, ही सुद्धा काय आहे? पुण्यामध्ये आहे. आशियाटिक लायब्ररी ही जी संस्था आहे मित्रांनो, ही पुण्यामध्ये नाही. ही संस्था कुठे आहे पहा? तर ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे पहा. लक्षात ठेवा. याच्यावरती वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियाटिक सोसायटी कुठे आहे? तर ही कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? कोणत्या शहरामध्ये आहे? तर ही पुणे शहरामध्ये आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? ही सुद्धा पुणे शहरामध्ये आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA, त्यालाच काय म्हणतात? नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ही सुद्धा कुठं आहे? पुणे या ठिकाणीच आहे. याच्यावरती कधी कधी हा प्रश्न सुद्धा विचारला जातो की पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ही पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती तर भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते? सगळ्यांना माहिती आहे कोणतं आहे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र? तर ते आहे दर्पण. कधी सुरुवात झाली होती याची? दर्पणची सुरुवात 1832 ला. कोणी सुरुवात केली होती? तर ती केली होती बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती भरपूर प्रश्न येऊन गेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिले वृत्तपत्र कोणतं? तर भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? ते होतं बेंगॉल गॅझेट. सुरुवात कधी झाली? 1780 ला सुरुवात झाली. याची स्थापना कोणी केली किंवा संस्थापक कोण होता? तर तो होता जेम्स ऑगस्टस हिक्की. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा विचारला जातं की महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र. आता या ठिकाणी फरक लक्षात ठेवा. इथं काय आहे? मराठी भाषेतील विचारलंय आणि इथं काय विचारलंय? महाराष्ट्रातील विचारलंय. मग जर महाराष्ट्रातलं विचारलं तर आपलं उत्तर काय येईल? बॉम्बे हेरॉल्ड. याची सुरुवात कधी झाली? 1789 ला. आणि जर मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र विचारलं तर उत्तर काय येईल? दर्पण येईल. याची सुरुवात कधी झाली? 1832 ला झाली. संस्थापक कोण होतं किंवा कोणी चालू केलं हे वृत्तपत्र? तर बाळशास्त्री जांभेकरांनी केलं. सुरुवातीला हे काय होतं? पाक्षिक होतं, म्हणजे दर 15 दिवसांनी काय व्हायचं? प्रसारित व्हायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. सरळ सरळ माहिती आहे पण अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कारण बरेच विद्यार्थी काय करतात? आपले व्हिडिओ नियमितपणे पाहत आहेत परंतु त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्याचबरोबर मित्रांनो, प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करत चला. आपण एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो परंतु आपल्या व्हिडिओला लाईक काय होत आहेत? खूप कमी येत आहेत. लाईक करत चला. आजच्या आपल्या व्हिडिओला कमीत कमी मित्रांनो 1000 लाईक तरी आल्याच पाहिजे. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रश्न काय पहा? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती धोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वे, कधी मिळाला होता? तर 1958 साली. यांच्यावरती भरपूर वेळेस हा प्रश्न काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? तर कधी मिळाला? 1958 ला मिळाला. त्याच्यानंतर एक प्रश्न हा विचारला जातो की भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोणती होती? तर ती कोणती होती? डॉक्टर धोंडो केशव कर्वे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? जो कृत्रिम पाऊस पाडला जातो ना मित्रांनो, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं क्लाउड सीडिंग. लक्षात ठेवा शब्द क्लाउड सीडिंग. आणि या ठिकाणी पहा पर्याय कसे दिलेत पहा. क्लाउड पर्याय सगळीकडे दिलाय पहा. इथं पहा क्लाउड, इथं क्लाउड, इथं क्लाउड, म्हणजे जवळपास सारखे चारही पर्यायामध्ये काय केलं त्यांनी? समानता ठेवली. मग या ठिकाणी बघा क्लाउड कम्प्युटिंग दिलंय, इथं कंट्रोल दिलंय, इथं इंजिनिअरिंग दिलंय, म्हणजे काही वेगवेगळे पर्याय तयार केलेत पण त्याला काय म्हटलं जातं? क्लाउड सीडिंग म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो? तर सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. हे जे सिल्वर आयोडाईडचं द्रावण आहे हे ढगाच्या वरती जाऊन काय केलं जातं? फवारलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सोडलं जातं. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपला 13 नंबर. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. इथं डॅश डॅश राहून गेले.
टायपिंग करणाराकडून काय होतं कारण आपल्या टाईपरायटरकडून बरेचसे प्रश्न डॅश डॅश राहून जातं. ठीक आहे. मग थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे? तर हे केरळ राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. का ठेवायच्यात? तर याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो की विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. तिरुअनंतपुरम कोणत्या याच्यामध्ये आहे? राज्यामध्ये. तर हे सुद्धा केरळ राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सतीश धवन अंतराळ केंद्र कुठे आहे? याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. तर हे कुठे आहे मित्रांनो? हे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. अंतराळ अनुप्रयोग केंद्र, आता या ठिकाणी तुमचा मराठी शब्द तुमच्या जास्त लक्षात नाही यायचा, याचं इंग्लिश नाव लक्षात ठेवा. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर हे कुठं आहे? अहमदाबाद या ठिकाणी आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र कुठे आहे? तर ते हैदराबाद या ठिकाणी आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. या 4-5 संस्थांपैकी कुठल्याही एका संस्थेवरती तुम्हाला प्रश्न फिरून पुन्हा विचारू शकतात. म्हणून नम्रतेने हात जोडून सांगतो मित्रांनो, लक्षात ठेवा कोणतं कोणत्या ठिकाणी आहे ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 14 नंबर, दर्याशी उल्हास नदीची उपनदी नाही. आता उल्हास नदी तुम्हाला माहिती आहे कोकणातली नदी आहे, म्हणजे पश्चिम वाहिनी नदी आहे, अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. मग या नदीची उपनदी नाही अशी कोणती नदी आहे ही आपल्याला ओळखायची. मग पहिला पर्याय आहे काळू, दुसरा आहे भातसा, तिसरा पर्याय आहे सावित्री. आणि सावित्री ही नदीच काय आहे मित्रांनो? उल्हास नदीची उपनदी नाही. म्हणजेच उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? काळू आहे, भातसा आहे आणि पोशिरा आहे. ह्या तिन्ही नद्या काय आहेत? उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर 15वा प्रश्न तिथंच आलाय पहा, कोकणातल्याच नद्यावरती प्रश्न आलाय पहा. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? कोणती खाडी? धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे ही? तर ही आंबा नदीच्या मुखामध्ये असणारी खाडी आहे. लक्षात ठेवा कोणत्या नदीच्या मुखात कोणती खाडी आहे हे तुम्हाला डिटेल्समध्ये लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न 16 नंबर, भीमा व गोदावरी नद्यांची खोरे डॅश डॅश डोंगर रांगामुळे विभागली आहेत. कोणत्या नद्यांची खोरे? भीमा व गोदावरी. कोणत्या? तर हरिश्चंद्र बालाघाट ही जी डोंगर रांग आहे, या डोंगर रांगेमुळे काय झाले आहेत? भीमा व गोदावरी नद्यांची खोरे विभागली गेली आहेत. म्हणजे ही जी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे, हिच्या दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आहे? तर हिच्या दक्षिणेला भीमा नदीचं खोरं आहे. आणि हिच्या उत्तरेला कोणत्या नदीचं खोरं आहे? तर याच्या उत्तरेला गोदावरी नदीचं खोरं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो पहा, ही जी शंभू महादेव डोंगर रांग आहे हिच्यामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरे वेगळी झालीत? तर याच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? कृष्णा नदी आहे. आणि उत्तरेला कोणती नदी आहे? तर आपली भीमा नदी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेला कोणती नदी आहे? तापी नदी खोरे. आणि उत्तरेला कोणतं आहे? नर्मदा नदी खोरे. या दोन्ही नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्याच्यानंतर अजिंठा ही जी डोंगर रांग आहे याच्यामुळे कोणती? तर याच्या दक्षिणेला आहे गोदावरी नदी आणि उत्तरेला कोणती आहे? तापी नदी. लक्षात ठेवा यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न विचारला जातो, बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी विभागली आहेत? किंवा असा पण विचारला जाऊ शकतो, भीमा व गोदावरी नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे विभागली आहेत? मग लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल की शंभू महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी विभागली आहेत? तर कोणत्या? भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी विभागली आहेत. सातपुडा पर्वतामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? नर्मदा आणि तापी. अजिंठा पर्वत डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी? तर तापी आणि गोदावरीची. ठीक आहे. आणि या ठिकाणी असंही विचारू शकतात की बालाघाटाच्या दक्षिणेला कोणत्या नदीचं खोरं आहे? तर भीमा नदीचं आहे. बालाघाटाच्या उत्तरेला कोणत्या नदीचं खोरं आहे? गोदावरीचं आहे. शंभू महादेव डोंगरांगाच्या दक्षिणेला कोणता आहे? कृष्णा आहे. उत्तरेला कोणता? भीमा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे 100% पाठच करून टाका मित्रांनो. ही काय बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली, काल पण प्रश्न घेतला होता आपण, कोणती आहे? गोदावरी नदी आहे. किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे गोदावरी नदी प्रणालीने? तर 49.5% म्हणजे 49% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 19 नंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर श्री सी.डी. देशमुख हे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्याचे होते? आता हे प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी तुम्हाला एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. मग पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?
तर ते होते श्री सी डी देशमुख. लक्षात ठेवा, कोण होते? श्री सी डी देशमुख होते. कोण? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? श्री सी डी देशमुख. ठीक आहे. त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातला आहे? ते रायगड जिल्ह्यामधील होते. ठीक आहे. त्यांचं पूर्ण नाव काय पहा? चिंतामण द्वारकानाथ देशमुख. ते काय होते? आरबीआयचे तिसरे व मूळ भारतीय वंशाचे काय होते? पहिले गव्हर्नर होते. आरबीआयची स्थापना कधी झाली? तर 1935 साली झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी काय केलं होता? मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी किंवा आंदोलनासाठी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता? तर तो कोणी दिला होता? सी डी देशमुख म्हणजे चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांनीच दिला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न शेवटचा. क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो? आता पुन्हा हा प्रश्न पहा, तांत्रिक मध्ये पण विचारला जातो आणि जी के मध्ये सुद्धा हा प्रश्न काय केला जातो? विचारला जातो. ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो? तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की क जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो. मला वाटतं आपण सकाळी सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे. आपलं जर तांत्रिक घेतो ना आपण, त्या ठिकाणी आपण हा प्रश्न 2 वेळा घेतलेला आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर सगळ्यांनी कमेंटमध्ये देणं काय अपेक्षित आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.